आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणारा आहे, कारण की आज आहे पुरणपोळीचा बेत आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त अशी पुरणपोळी टम्म फुगलेली आहे आणि चुलीवरती हे पुरणपोळी बनवलेली आहे आणि वहिनी बनवत आहे पुरणपोळ्या। कार्तिक एकादशी होती आणि आम्ही परत मुंबईला येणार होतो 2 दिवसानंतर, त्यामुळे त्यांनी आज पुरणपोळीचा बेत केलेला आहे आणि पुरणपोळी मस्त अशी टम्म फुगलेली आहे। आणि आमच्याकडे इकडे गॅस पण आहे, शेगडी पण आहे, तरी देखील आमच्याकडे चुलीवरती स्वयंपाक केला जातो। भाजी वगैरे गॅसवरती बनवली जाते आणि माझ्या भावाला चुलीवरचंच जेवण आवडतं, त्यामुळे वहिनीला चुलीवरतीच जेवण बनवायला लागतं। पाऊस असो काही असो, मतलब इथं चुलीवरती स्वयंपाकासाठी छोटंसं सेट बनवलेलं आहे, याच्यामध्ये स्वयंपाक केला जातो। त्याला चुलीवरचंच गरम गरम जेवण आवडतं, गॅसवरचं जेवण बिलकुल आवडत नाही। आणि मग आम्ही गेलो की आम्हाला हे असं चुलीवरचं जेवण गरम गरम खायला भेटतं आणि मस्त अशी वहिनी पुरणपोळ्या बनवते आणि या ठिकाणी आई पुरण बारीक करून देते। मी देखील पुरण बारीक केलेलं आहे, पण थोडंसं राहिलेलं आहे, ते मी आईला बोलले की आता तू कर बारीक। आणि मला हे तुम्हाला शूट करून दाखवायचं होतं चुलीवरती पुरणपोळी बनवलेली, म्हणून वहिनी म्हटलं की मी व्हिडिओ बनवते। तर त्याच सकाळपासून एकटाच मेहनत करतायत, तसं म्हटलं तर सकाळ लवकर उठून डाळ बीळ शिजवून पुरण वगैरे मी वाटून दिलं आईने पण, तर बाकीची सर्व तयारी वहिनीनेच केलेली आहे। मला माहीत नव्हतं, त्यांनी अचानकच प्लॅन ठरवला की पुरणपोळ्या आज बनवूया आपण आणि तुम्ही पण जाणार आहे मुंबईला, तर आज बनवूया पुरणपोळी। तर ही आहे पंगत बसलेली, तर भाऊ सोडला तर बाकीचे सर्व बिनकामाचे आहेत। तर बाहेर दिवसभर खेळतात आणि नुसती दिवसभर यांची दंगामस्ती चालू असते। सगळेजण एकत्र आल्यानंतर खूप गोंधळ चालू असतो यांचा। तर पहिलं यांची पंगत असते जेवणाची आणि नंतर बाकीचे बसतात। तर गरम गरम जेवण मस्त असं यांचं चालू आहे या ठिकाणी आणि वहिनीचं चालूच आहे पोळ्या बनवणे। तर थोड्या वेळाने बसेल आता दुसरी पंगत। इथं आई आहे आणि त्रिशा आहे, ती म्हटली मला भूक नाही आहे, मी परत जेवते। तर या ठिकाणी ही दुसरी पंगत बसलेली आहे, आई वडील आहेत हे माझे। ही त्रिशा आहे, ती जेवली नव्हती कारण की ती घरून जेवण आलेली, तर आता आई बाबांसोबत बसले जेवायला। आणि वहिनी आहे, वहिनी पण बसली आहे। या ठिकाणी आमटी ठेवली आहे गरम करायला, तर पापड वगैरे मस्त असं पातेलभर बनवलेले पापड आता पूर्ण मुलांनी संपवलेले आहेत। तर असंच आमची फॅमिली आहे गावाकडची आणि असं एकत्रमध्ये असं जेवण करतात आणि झालं की पटकन सगळं तिथंच जेवायला बसतात, पटकन भांडी वगैरे आवरून घेतात। तर आम्ही जेवण झाल्यानंतर फिरून यावे म्हणून आम्ही अंगणात आलेलो आहोत। ह्या घराच्या समोरील दृश्य आहे, तर समोर मेंढरं आलेली चरायला, तर म्हटलं चला बघून यावे, तर फिरायला आलेलो आहोत। आणि या ठिकाणी आपला व्हिडिओ एंड होत आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला तर आवडला असणारच, तर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा। तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।